हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. इंद्रा जो आहे तो ॲम्ब्युलन्सचा पाठलाग करत असतो आणि इकडे हा विक्रांत जो आहे तो आता पूर्णपणे घाबरलेला आहे. त्याला वाटतं की आता काहीही झालं तरी मी इंद्राच्या हाती लागणार आणि एकदा जर मी इंद्रा आणि राणीच्या हाती लागलो तर माझा विषय इथेच संपणार. तर आता काहीतरी करायला हवं विक्रांत, तुला काहीतरी करायला हवं. तर आता त्याच्या डोक्यात प्लॅन येतो की ह्या स्ट्रेचरला बुवासकट जर ढकलून दिलं तर आता लगेचच हा विक्रम जो आहे तो गाडीचं त्या ॲम्ब्युलन्सचं मागचं दार जे आहे तो वरती करतो आणि लगेचच स्ट्रेचर खेचून बाहेर ओढतो. तर त्यावेळी राणी आणि इंद्रा दोघेही जण शॉक झालेले आहेत की हा माणूस काय करतोय, बुवांना असा ढकलून का देतोय. तर आता राणीला खूप भीती वाटते की बुवांना काही होणार तर नाही ना. तर आता इंद्राही हे सगळं पाहून चकित होतो आणि त्याच वेळी आता राणीची नजर त्या व्यक्तीवरती पडलेली आहे. धुसर तो व्यक्ती त्याला दिसत असतो. त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो गाडीचा स्पीड कमी करतो जेणेकरून स्टेशनला धक्का लागू नये म्हणून. तर आता इथे राणी इंद्राला ओळखते की सर बुवा असं म्हणताच आता इकडे हा जो विक्रम आहे तो खुश होतो आणि बोलू लागतो की आता करा, तुम्हाला काय करायचं ते. आता मी तर तुमच्या हाती लागू शकत नाही असं म्हणत आता तो त्या ॲम्ब्युलन्सचं जे काही दार आहे तो खाली घेत असतो आणि त्याच वेळी आता ते दार त्याच्या हातावरती लागलेलं आहे. खाली करताना आता इथे राणीने त्याचा चेहरा पाहिलेला असतो. कुठेतरी तिच्या मनात येतं की हां, हे विक्रांत सर तर नाहीत. पण त्यावेळी आता बुवांना पकडणं आणि बुवांना हॉस्पिटलला नेणं जास्त महत्त्वाचं होतं म्हणून राणी आणि इंद्रा दोघेही जण कारच्या बाहेर निघाले आणि निघाल्यानंतर आता इथे ते दोघंही बुवांना पाहू लागले. त्यावेळी आता तिथे बुवाच असतात आणि त्यानंतर आता इंद्रा बोलतो की चल राणी, आपल्याला लवकरात लवकर यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल. असं म्हणत राणी जी आहे ती इंद्राला बुवांना पकडण्यासाठी मदत करू लागते आणि दोघेही जण मिळून बुवांना कारमध्ये बसवतात. राणी बुवांच्या शेजारी बसते आणि त्यावेळी राणी जी आहे ती इंद्रांना म्हणत असते की सर, तुम्ही लवकर करा आणि हॉस्पिटलला घ्या. इकडे हा विक्रम जो आहे त्याचं टेन्शन मात्र आता कमी झालेलं असतं. त्याच्या डोक्यावरची टांगती तलवार आता शांत झालेली आहे. तर आता तो मोकळा श्वास घेतो आणि बोलतो की आता करा, त्या म्हाताऱ्याचं काय करायचंय ते करा. पण तरी विक्रांतला कुठेतरी वाटत असतं की त्या म्हाताऱ्याला वरती पोहोचवलं असतं तर बरं झालं असतं, पण काय करणार, हे दोघेजण नेहमी माझ्या आडवे येतात. तर आता इंद्राने इथे बुवांना हॉस्पिटलला नेण्यासाठी गाडी वळवलेली असते. राणी इंद्राला सारखं म्हणत असते की सर प्लीज फास्ट चालवा. तर आता तेवढ्यातच इंद्रा जो आहे तो फोनवरती बोलू लागतो. इंद्राने आता बुवांना दुसरीकडे ठेवण्याचा प्लॅन केलेला आहे. हॉस्पिटलमध्ये न ठेवता आता तो दुसरीकडे बुवांची ट्रीटमेंट करणार आहे. तर आता सगळी सोय इंद्राने फोनवरतीच केलेली असते. इकडे राणी जी आहे ती बुवांच्या काळजीत असते. जर बुवांना काही झालं तर तिच्या डोक्यात तेच विचार चालू असतात. इकडे आता हा जो विक्रम आहे तो त्या ड्रायव्हरला गाडी बाजूला काढायला सांगतो. त्या ॲम्ब्युलन्सला बाजूला लावायला सांगतो आणि त्या गाडीतून उतरतो आणि उतरल्यानंतर पहिले ते मास्क आणि त्याचा जो काही तो डॉक्टरसारखा ड्रेस असतो तो सगळं काही काढून टाकतो आणि त्यावेळी तो त्या ड्रायव्हरला सांगू लागतो की हे बघ, आता तुला ना इथून गायब व्हायचं आहे आणि ही ॲम्ब्युलन्स घेऊन तुला कुठेही कोणाच्याही नजरेत यायचं नाही आणि हे लक्षात ठेवायचे, काहीही झालं तरी माझं नाव कुठे येता कामा नये. तर आता इथे ड्रायव्हर बोलतो की सर पैसे. तर आता विक्रमने त्या ड्रायव्हरला काही पैसे दिलेले आहेत आणि त्यानंतर विक्रमने त्याला बाहेर कुठेतरी लांब जायला सांगितलेलं असतं. तर आता त्यानंतर तो ड्रायव्हर देखील ॲम्ब्युलन्स घेऊन तिथून निघून जातो आणि इकडे हा विक्रम जो आहे तो त्याच्या हाताला लागल्यामुळे त्याला त्रास होत असतो आणि त्यानंतर आता तो ठरवतो की आता हे सगळं उर्मिलाला सांगावं लागेल. असं म्हणत आता तो फोन काढतो आणि उर्मिलाला कॉल करतो. इकडे आता उर्मिला मस्तपैकी काहीतरी खात बसलेली असते. तिला वाटतं की आता काहीही झालं तरी विक्रम ते काम करून येईल आणि त्यांच्या डोक्याचं टेन्शन हे कायमचं मिटेल. तर आता इकडे उर्मिला जी आहे ती विक्रमचा फोन उचलते आणि त्याला विचारू लागते की काय झालं विक्रम. तर त्यावेळी विक्रम सांगू लागतो की अगं, जे व्हायचं होतं तेच झालं. दरवेळीप्रमाणे हे इंद्रा आणि राणी तिथेही तरमडले आणि तुला माहिती आहे का, त्यामुळे त्या म्हाताऱ्याला मला मारता देखील आलं नाही.
आणि तुला माहिती आहे का, जेव्हा ॲम्ब्युलन्समध्ये मी त्याला घेऊन चाललो होतो त्यावेळी ह्या दोघांनी माझा पाठलाग केला आणि मी घाबरलो की जर मी पकडलो गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून त्या म्हाताऱ्याला मी स्ट्रेचरसकट बाहेर ढकललं आणि त्यामुळे मी त्यांच्या पकडीस आलो नाही. तर आता उर्मिला म्हणते की बापरे, म्हणजे हे सगळं आपल्यावरतीच आलं असतं आणि सगळ्यांना कळालं असतं की हे आपण केलंय. बापरे, मला सांग, तुला तिथे कुणी पाहिलं तर नाही ना? तर आता उर्मिला प्रचंड घाबरते आणि ती बोलू लागते की हे बघ विक्रम, तुला जर कोणी पाहिलं, कोणी जर तुला पकडलं तर प्लीज तू माझं नाव घेऊ नकोस हां. तर त्यावेळी विक्रम बोलतो की उर्मिला, हे सगळं काय आहे? तू गप्प बस बरं जरा. इथे माझं डोकं फुटतंय विचार करून आणि तू शांत बसत नाहीये, असं म्हणत आता तो फोन ठेवून देतो. तर आता इथे इंद्राने राणीला आणि बुवांना एका ठिकाणी आणलेलं असतं, एकदम गावाच्या लांब, गावाच्या कडेला. तर आता राणी बोलते की सर, तुम्ही इकडे कुठे घेऊन आलायत? हॉस्पिटलला जायचं सोडून तुम्ही इकडे कुठे घेऊन आलायत? हे पहा, वेळ होतोय, चला लवकर बुवांना हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ राणी, आपण बुवांना हॉस्पिटलला घेऊन जाणार नाही आहोत, आपण बुवांना इथेच ठेवत आहेत. तर आता राणी बोलते की सर, पण इथे कसे काय? बुवांची ट्रीटमेंट कशी होईल? बुवा बरे कसे होतील? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू काळजी करू नको, सगळं काही होईल. तर आता राणीला प्रश्न पडतो की इथे कसं काय होणार आहे? जसं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दिली जाते तशी ट्रीटमेंट इथे कशी काय होईल? तुम्ही मला समजून का घेत नाहीये? तसाही बुवांच्या जीवाला धोकाच होऊ शकतो. तर आता इथे इंद्रा बोलत असतो की हे बघ, तू गप्प बस आणि माझं ऐक. तू अगोदर बुवांना पकडण्यास मला मदत कर. बुवांना आपण आतमध्ये घेऊन जाऊयात. पण राणी जी आहे ती म्हणत असते की पण सर, कसं होईल इथे? इंद्रा बोलतो की चल, आधी तू बुवांना घेऊन आतमध्ये चल. तर त्यावेळी आता इंद्रा आणि राणी दोघेही जण बुवांना गाडीच्या बाहेर काढतात आणि इथे या घरामध्ये घेऊन जातात. इकडे आता हा विक्रम जो आहे तो फॅक्टरीच्या कंपाऊंडवरून उडी मारतो, कारण तो तिकडे गेला होता हे कोणाला कळून द्यायचं नाहीये, म्हणून तो समोरून न येता तो कंपाऊंडवरून उडी मारतो आणि मागच्या साईडने तो आता फॅक्टरीमध्ये येणार असतो. तो लपत लपत कुणी त्याला पाहतंय का असं करत करत तो आतमध्ये जातो आणि त्यानंतर त्याला वाटतं की मला कुणीही पाहिलेलं नाहीये, त्यामुळे तो आता जरा रिलॅक्स होतो. इकडे राणी आतमध्ये येते बुवांना घेऊन. त्यावेळी ती पाहते की इंद्रा सरांनी सगळं काही नियोजन करून ठेवलं आहे आणि डॉक्टर्सची टीम देखील तिथे असते बुवांच्या चेकअपसाठी. तर त्यावेळी राणीला जरा बरं वाटतं. तर आता राणी बोलते की अच्छा, तुम्ही हे सगळं कधी केलं सर? तर आता इंद्रा बोलतो की हे बघ राणी, मी त्याच वेळी फोनवरती सगळं काही डिस्कशन केलं आणि बुवांना इथे ठेवण्याचा प्लॅन केला, कारण जर आपण पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर तिथेही बुवांवरती अटॅक होऊ शकतो. बुवांना दोनदा मारण्याचा प्रयत्न केला राणी, आणि आता आपण रिस्क घेऊ शकत नाही. तर आता राणी बोलते की हो, बरोबर आहे तुमचं. तर त्यानंतर इकडे हा विक्रम जो आहे तो आता केबिनपर्यंत पोहोचलेलाच आहे. तो लपत लपत सगळ्यांच्या नजरेतून सुटत तो आता फायनली त्याच्या केबिनपर्यंत पोहोचलेला आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तो सुटकेचा श्वास सोडतो आणि बोलतो की बरं झालं, मला कुणी पाहिलं नाही. तर त्यानंतर इकडे राणी जी आहे ती डॉक्टरांशी बोलत असते की बुवा ठीक आहेत का? त्यावेळी डॉक्टर जे आहेत ते बुवांना चेक करून राणीला उत्तर देतात आणि इकडे विक्रम जो आहे तो म्हणत असतो की मला कुणी पाहिलेलं नसावं म्हणजेच झालं. तर त्यानंतर डॉक्टर बोलतात की हे पहा, तुम्ही योग्य वेळेवर पेशंटला घेऊन आलात, त्यामुळे त्या स्टेबल आहेत, तुम्ही काळजीच करू नका. त्यानंतर आता येथे इंद्रा जो आहे तो डॉक्टरांशी बोलतो की हे पहा डॉक्टर, माझ्याशिवाय, राणीशिवाय आणि राणीच्या आईशिवाय इथे कोणीही आलं नाही पाहिजे आणि कुणाला कळलंही नाही पाहिजे की यांना इथे ठेवलं आहे. तर त्यावेळी इथे इंद्रा बोलतो की हा वॉर्ड बॉय आणि तुम्ही आपल्या 5 जणांनाच बुवांबद्दल ही गोष्ट माहिती असेल की ते इथे आहेत, बाकी कुणालाही कळता कामा नाही. डॉक्टर बोलतात की ठीक आहे. तर आता इंद्रा बोलतो की तुम्ही पैशाची काळजी करू नका, तुम्ही बेस्ट ट्रीटमेंट त्यांना द्या, जे हवं आहे ते बुवांना तुम्ही द्या. तर आता डॉक्टर बोलतात की ठीक आहे, पेशंटची जबाबदारी आमची. तर त्यावेळी आता राणी बोलते की सर, आईला खूप काळजी वाटत असेल. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू आईला कॉल कर आणि सांग ना की बुवा मिळाले आहेत. तर आता राणी जी आहे ती लगेचच आईला फोन करते. इकडे राणीची आई ही काळजीतच असते, मिळाले असतील की नाही बुवा, कुठे गेले असतील, कुठे नेलं असेल त्यांना, हाच प्रश्न तिलाही पडलेला असतो. त्यानंतर राणी फोन करते आणि ती विचारू लागते की काय झालं, मिळाले का?
तर त्यावेळी राणी सांगू लागते की हो हो आई, तू काळजी करू नकोस. हे बघ, आपले बुवा सुरक्षित आहे आणि आम्ही त्यांना शोधलं आहे. तू काळजीच करू नको. तर त्यावेळी आई बोलत असते की हे बघ राणी, आत्ताच्या आता तू त्यांना हॉस्पिटलला घेऊन ये. मी त्यांना माझ्या नजरेने बघेल आणि तेव्हाच मला बरं वाटेल. तर राणी बोलते की हे बघ आई, आता त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून आम्ही त्यांना तिकडे नाही आणू शकत. आता त्यांची ट्रीटमेंट इथेच होईल. त्यामुळे तू त्यांना आता तरी भेटू शकत नाही. कारण तुझा पाठलाग करत कुणी तुझ्या मागे आलं तर त्यांच्या जीवाशी खेळायला. त्यामुळे आता रिस्क घ्यायची नाही. तू काळजी करू नको. तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? तर त्यावेळी आता इथे राणीची आई बोलते की हो राणी, माझ्यापेक्षाही जास्त माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तर त्यावेळी राणी सांगू लागते की हे बघ आई, तू काळजीच करू नको. आपले बुवा नक्की बरे होतील. ठेवते मी आता, असं म्हणत आता राणी फोन ठेवते आणि इकडे डॉक्टरांना आणि त्या वॉर्ड बॉयशी बोलू लागते. राणीला तर राहून राहून हाच प्रश्न पडलेला असतो की बुवांच्या हे सगळं करण्याच्या मागे नक्की कोणाचा हात असेल, कोण करत असेल हे सगळं, बुवाचा जीव घेण्याचा प्रयत्न कोण करत असेल. तर आता इथे इंद्रा जो आहे तो डॉक्टरांना आणि वॉर्ड बॉयला सांगतो की आता आम्ही निघतो आहे, तुम्ही यांची काळजी घ्या. तर त्यावेळी इंद्रा आणि राणी दोघेही जण बाहेर पडतात. तोपर्यंत रात्र झालेली असते आणि इकडे राणीला हाच प्रश्न सतावत असतो की नक्की कोण बरं असेल तो व्यक्ती जो ॲम्ब्युलन्समध्ये बुवांना अशा पद्धतीने ढकलू शकतो. तर आता धुसर त्याचा चेहराही तिला दिसलेला असतो, पण तिला त्या व्यक्तीचं नाव स्पष्ट घेऊ वाटत नाही. तर इंद्राला इथे राणी अस्वस्थ दिसते आणि त्यावेळी इंद्रा राणीला विचारतो की राणी, काय झालंय, तू आता अस्वस्थ का आहेस? त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला बोलते की सर, मला ना कळत नाहीये की हे सगळं कोणी केलं असावं. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मलाही कळत नाही की हे कोण असेल, ह्याच्यामागे कोण असेल. त्यावेळी राणी बोलते की मला ना एका व्यक्तीचा चेहरा आज दिसलाय. खरं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी सांगू की नको सांगू हेही मला कळत नाहीये. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू सांग ना, तुला कोणावरती संशय आहे का? तर त्यावेळी राणी बोलते की सर, आज ज्यावेळी जो व्यक्ती होता ॲम्ब्युलन्समध्ये, तो बुवांना ढकलत होता, त्यावेळी मी त्याचा चेहरा पाहिला आणि मला तो चेहरा अगदी विक्रांत सरांसारखा दिसला. हे ऐकताच आता इंद्राला धक्का बसला की राणी हे काय बोलते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी, नाही ग, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तर आता राणी बोलते की नाही सर, मला तर असं वाटतं की अगदी तसेच आणि तेच होते. तर त्यावेळी इंद्राला विश्वास बसत नाही. इंद्रा बोलतो की हे बघ, आपलं दूर होण्यानंतर त्याला काय मिळणार आहे? मला असं वाटत नाही की विक्रांत हे सगळं करत असेल. तर आता राणी म्हणते की हे पहा सर, मला संशय आलाय. आपण एकदा पाहिलं तर पाहिजे ना, काहीतरी करून, की हा संशय आपला खरा आहे की नाही. तर आता इंद्रा बोलतो की नाही राणी, तुला आईवरती संशय आला होता आणि त्यावेळी काय घडलंय तुला माहिती आहे ना. तरीसुद्धा आता राणी म्हणते की नाही सर, मला आता एक गोष्ट जाणवते, ज्यावेळी तो व्यक्ती तो ॲम्ब्युलन्सचा दार लावत होता त्यावेळी त्याच्या हाताला ते दार लागलेलं आहे आणि जर कदाचित विक्रांत सर जर असतील तर कदाचित त्यांच्या हाताला ही जखम झालेली असेल. आता इथे इंद्रा बोलतो की ठीक आहे. राणी बोलते की सर, सहसा माझा संशय चुकीचा ठरत नाही. ज्यावेळी त्या ॲम्ब्युलन्समधल्या व्यक्तीने ते स्ट्रेचर बाहेर ढकललं त्यावेळीचा प्रसंग इंद्रा आठवण्याचा प्रयत्न करतो, पण इंद्राला मात्र त्या व्यक्तीचा चेहराही दिसलेला नसतो. कारण तो गाडी चालवण्याच्या नादात आणि त्या स्ट्रेचरकडे पाहण्याच्या नादात त्याने त्या व्यक्तीला पाहिलेलंच नसतं. पण राणीने मात्र त्याचा चेहरा पाहिलेला आहे. राणी इथे इंद्राला पटवून सांगत असते, पण त्यावेळी इंद्राला आठवतं की अरे आपण तर नाही म्हणतोय, पण ज्यावेळी लग्नाच्या वेळी मी माझा प्लॅन करत होतो त्यावेळी माझ्या प्लॅनमध्ये विक्रांत देखील सामील होता. हा प्लॅन विक्रांतला देखील माहिती होता. कदाचित असंही असू शकतं. त्यावेळी राणी बोलते की काय सर, म्हणजे तो प्लॅन विक्रांत सरांनाही माहिती होता? तर आता राणी बोलते की मग कशावरून विक्रांत सर हे करणार नाही असं कशावरून वाटते तुम्हाला? ते जर ते करू शकतात मग हे तर नक्कीच करू शकतात. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे राणी, तुझा संशय आहे ना, तर आपण पाहूयाच. जर कदाचित त्याच्या हाताला लागलेलं असलं तर आपण समजून घ्यायचं की ॲम्ब्युलन्समधला दुसरा व्यक्ती नाही तर तो विक्रांतच होता. तर आता इथे राणी बोलते की हो. त्यानंतर इंद्रा बोलतो की हे बघ राणी, आता तू तुझ्या घरी जा आणि मी माझ्या घरी जाईल. जर विक्रांतने आपल्या दोघांना एकत्र पाहिलं असेल तर नक्कीच प्रश्न विचारेल की तुम्ही दोघं एकत्र होतात आणि तू एकट्याच का आलास. तर हा प्रश्न त्याने विचारला तर समजून घ्यायचं की त्याला माहीत होतं आणि तो ॲम्ब्युलन्समधला तोच होता.
तर आता पुढील भागात इकडे राणी जी आहे ती तिच्या आईकडे आलेली आहे आणि तिच्या आईला म्हणत असे की हे जे कोणी केलं असेल मी त्याला शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि इकडे विक्रांत उर्मिलाला सांगत असतो की आपल्याला जे काही करायचं आहे ते खूप सावधगिरीने करायचं आहे. तर पुढील भागात इथे इंद्रा जो आहे तो विक्रमच्या हाताला पाहतोय की त्याच्या हाताला काहीतरी जखम झालेली आहे आणि राणीने देखील ती जखम पाहिलेली आहे आणि त्यावरून आता त्यांचा संशय खरा ठरलेला आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.